हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कुक अँड शूट चॅनल. आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट असा चिवडा. चिवड्यासाठी लागणारे साहित्य हे मी स्क्रीनवर मेन्शन केले आहे अलॉंग विथ द टेक्स्ट. तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही हा चिवडा बनवू शकता. तर जसं की ग्रीन चिली, गार्लिक, पीनट्स ह्या सगळ्या गोष्टी मी मेन्शन केलेल्या आहेत स्क्रीनवर. तर चला पाहूया स्टार्टिंग. गंजामध्ये मी तेल घेतलं थोडं आणि तेलामध्ये मी थोडे पतले पोहे टाकले आणि त्याला चांगल्या प्रकारे रोस्ट प्लस फ्राय करून घेतले, जेणेकरून त्या चिवड्याला एक क्रंचीनेस येणार. त्यानंतर एक छोटी कढई घेतली, त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे, डाळवा आणि खोबऱ्याचे काप हे ॲड केले. खोबऱ्याचे काप ॲड केल्यानंतर त्याला थोडं ब्राऊन कलर येईस्तोवर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर ते सगळं काही जे कंटेंट आपण ऑलरेडी फ्राय केले ते काढून घ्या. मग त्याच्यामध्ये थोडा लसूण टाका, लसणाला पण छान फ्राय करा. मग त्याच तेलामध्ये मी थोडं ग्रीन चिली टाकली, कढीपत्ता टाकला, कोथिंबीर टाकली, हळद टाकली, त्याच्यानंतर धने पावडर ॲड केलं. धना पावडरनंतर त्याच्यामध्ये थोडी लाल मिरची पावडर ॲड केलं. लाल मिरची पावडरनंतर थोडा गरम मसाला ॲड केला, जेणेकरून त्याचा टेस्ट अजून छान येणार. आणि त्यानंतर थोडंसं जिरं पण ॲड केलं, कारण माझ्या घरी ना जिरे पावडर संपलं होतं. त्यामुळं मला वाटलं की जिऱ्याचा पण टेस्ट यायला हवा, म्हणून मी थोडं जिरं ॲड केलं. नंतर मी त्यामध्ये ॲड केले मुरमुरे हे काय करतात, त्या टेस्टला अजून एन्हान्स करतात. मग त्याला एका गंजामध्ये प्रॉपरली सगळं मिक्स केलं. त्यामध्ये थोडं मीठ टाकलं, साखर टाकली आणि थोडा चाट मसाला टाकला आणि आपला चिवडा आहे रेडी, जो की तुम्ही कुठे पण खाऊ शकता.